परमात्म्याला कोणी निराकार सांगतो, की तो कधी जन्म घेत नाही, तो सर्वव्यापी आहे, तर कोणी तो साकार आहे असं सांगतात. आणि साकार रूपामध्ये ते काय सांगतात, तर ही जी दृष्टीगोचर आहे, जे ब्रह्मांड आहे, चंद्र सूर्य तारे ग्रह, हेच साकार रूप आहे परमात्म्याचं. आणि ह्याच कारणाने आपण आजपर्यंत हाच सिद्धांत बनवून आपली साधना करत आलो. आपण साकार मूर्ती ठेवत होतो, भगवान विष्णूजींची पूजा करत होतो. तरीही कुणी विचारित असे की तुम्हाला तो दिसतो का? काय तुम्ही साधना करता? तुम्ही भगवंताला पाहिलं आहे? कसा आहे परमात्मा? तर आपण सांगत होतो की तो तर निराकार आहे, दिसतोय थोडाच. परमात्म्याचा केवळ प्रकाश पाहिला जाऊ शकतो, जसं आपल्या ऐकीव ज्ञानातून लोकवेद आला होता. आता पुण्यात्म्यांनो, समोर आपण विष्णूजींना भगवान मानत होतो, आणि तरी आपण भगवंताला निराकार सुद्धा म्हणत होतो. तर ते आपलं लहान मुलांचं ज्ञान होतं. आणि हीच स्थिती प्रत्येक धर्माच्या व्यक्तीची आहे. आता तुम्हाला सांगतो परमात्मा कसा आहे. परमात्मा परमेश्वर तो साकार आहे, नर आकार आहे, मनुष्य दृश्य आहे, आणि तो सतलोकामध्ये राहतो. सतलोक असं स्थान आहे जे कधी नाश होत नाही. गीतेच्या अध्याय क्रमांक 18 मधील श्लोक क्रमांक 62 मध्ये त्यालाच शाश्वत स्थान म्हटलं आहे, म्हणजेच सनातन परमधाम. आणि तिथे गेल्यावर प्राण्याचा कधी जन्म मृत्यू होत नाही. सर्वप्रथम तुम्हाला पवित्र बायबलशी परिचित करतो. पवित्र बायबल वाचणाऱ्यांना तुम्ही विचारा, परमात्मा साकार आहे की निराकार? ते म्हणतील परमात्मा निराकार आहे, आणि म्हणतात गॉड इज फॉर्मलेस. त्यांनी तर पवित्र बायबल समजूनच घेतलेलं नाही. पवित्र बायबलमध्ये लिहिलं आहे की परमात्मा मनुष्य सदृश आहे, आणि 6व्या दिवशी त्या परमेश्वराने म्हटलं की मी मनुष्याला माझ्याच रूपात उत्पन्न करीन, आणि तसंच केलं. 6व्या दिवशी भगवंतानं मनुष्याला आपल्याच रूपात उत्पन्न केलं, नर आणि नारी बनवून त्यांची उत्पत्ती केली. आता पहा प्रमाण पवित्र बायबलमध्ये. पवित्र बायबल, संपूर्ण जीवन अध्ययन बायबल. पवित्र बायबल, संपूर्ण जीवन अध्ययन बायबल. संपादक आहेत डेव्हिड स्टुआर्ड, इंग्रजी. प्रधान संपादक डोनाल्ड सी स्टाम्स, MA, MDiv. संयुक्त संपादक. हे सगळं लिहिलेलं आहे. हे USA मधून छापलं आहे. आता हे पहा, उत्पत्ती, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात हे जेनेसिस. इथे सुरुवात होते. सुरुवातीला परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केली. पृथ्वी बेडौल आणि ओसाड पडली होती, आणि खोल पाण्यावर अंधार पसरला होता. आणि परमात्म्याचा आत्मा त्या पाण्यावर फिरत होता. जेव्हा परमेश्वराने म्हटलं की प्रकाश होऊ दे, तेव्हा सगळीकडे प्रकाश पसरला. आणि परमेश्वराने प्रकाशाकडे पाहून म्हटलं की ठीक आहे, आणि मग परमेश्वराने प्रकाशाला अंधारापासून वेगळं केलं. आणि परमेश्वराने प्रकाशाला दिवस आणि अंधाराला रात्र म्हटलं. संध्याकाळ झाली, मग पहाट झाली. पहाट म्हणजे सकाळ.
अशा प्रकारे पहिल्या दिवसाची रचना केली प्रभूने, परमात्म्याने, परमेश्वराने. मग परमेश्वर म्हणाला, पाण्यामध्ये असं अंतर पडावं, पाणी 2 भाग होईल, आणि तसंच झालं. तर अशा प्रकारे संध्याकाळ झाली, पहाट झाली आणि दुसरा दिवस उजाडला. मग तिसऱ्या दिवशी अजून काही रचना केली आणि पहाट झाली, संध्याकाळ झाली आणि तिसरा दिवस झाला. हे पहा, संध्याकाळ झाली, पहाट झाली आणि चौथा दिवस उजाडला. अजून काही रचना केली परमात्म्याने, चौथा दिवस होऊन गेला. आता या पृष्ठ क्रमांक 5 वर आता अजून बरीचशी रचना केली परमेश्वराने आणि संध्याकाळ झाली, पहाट झाली आणि असा 5वा दिवस झाला. आता आपण 6वा दिवस वाचू. मग परमेश्वराने म्हटलं की मी मनुष्याला माझ्याच स्वरूपाच्या अनुसार माझ्या समान बनवेल आणि तो समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी आणि पाळीव प्राणी आणि साऱ्या पृथ्वीवर आणि सगळ्या रांगणाऱ्या जंतूंवर जे पृथ्वीवर फिरतात अधिकार ठेवेल, म्हणजे त्यांच्यापेक्षा बुद्धिमान असेल. तेव्हा परमेश्वराने मनुष्याला आपल्या स्वरूपाप्रमाणे उत्पन्न केलं. आपल्याच रूपाच्या अनुसार परमेश्वराने त्याला उत्पन्न केलं. नर आणि नारी करून त्याने मानवाची सृष्टी केली. आता पुण्यात्म्यांनो परत वाचा. तेव्हा परमेश्वराने मनुष्याला आपल्याच स्वरूपानुसार उत्पन्न केलं. आपल्याच स्वरूपाच्या अनुसार परमेश्वराने त्याला उत्पन्न केलं. नर आणि नारीच्या रूपात मानवाची सृष्टी केली. आता या पवित्र बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथ अध्याय नंबर 1 मधील श्लोक नंबर 26 आहे हा. यात स्पष्ट केलं आहे की परमात्मा मनुष्यासारखा आहे. त्याने मनुष्याला आपल्यासारखं बनवलं आहे. नर आणि नारी रूपात त्याची उत्पत्ती केली. पुढे परमेश्वराने अजून एक कमाल केली आहे की मनुष्याला मांस खायचा आदेश त्या परमपित्याचा नाहीये, ज्याने साऱ्या ब्रह्मांडांची रचना केली, जो कुळांचा मालक आहे. पुढे पहा, याच उत्पत्ती ग्रंथात हा 26 नंबर आपण वाचला. 27 नंबरमध्ये की मनुष्य 26 आणि 27 मध्ये ही व्यवस्था सांगितली आहे. ह्या 27व्या श्लोकात लिहिलं आहे की तेव्हा परमेश्वराने मनुष्याला आपल्या स्वरूपाप्रमाणे निर्माण केलं. आपल्या रूपाच्या अनुसार परमेश्वराने मनुष्याला उत्पन्न केलं आणि नर आणि नारी रूपात मनुष्याची सृष्टी केली. आता 29व्या श्लोकात पहा. मग परमेश्वराने त्यांना सांगितलं, मनुष्यांना, ऐका, जितकी बिया धारण करणारी छोटी छोटी झाडं या सर्व पृथ्वीवर आहेत आणि जेवढ्या वृक्षांमध्ये बीज असणारी फळं असतात, हे सारं मी तुम्हाला दिलं आहे तुमच्या भोजनासाठी. आता पूर्ण परमात्म्याचा कोणताही आदेश नाही मांसाहार करायचा कोणत्याही मनुष्याला. आणि हे किती वाईट पद्धतीनं खातात हे ईसाई लोक. तेव्हा संध्याकाळ झाली, पहाट झाली आणि अशा प्रकारे 6वा दिवस पार पडला आणि खूप काही रचना केली यानंतर. आता 7वा दिवस पहा. अशी आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्या साऱ्या सेनेला बनवणं समाप्त झालं 6व्या दिवशी. आणि परमेश्वरानं त्याचं काम 7व्या दिवशी संपवलं. आणि त्याने आपलं सारं काम संपवून मग 7व्या दिवशी विश्रांती घेतली. आणि ह्या 7व्या दिवसाला त्यानं आशीर्वाद दिला, पवित्र ठरवलं. सृष्टीच्या साऱ्या रचनेच्या कामातून विश्राम घेतला. आता पवित्र बायबलमधून खूप सारी रहस्य जी आहेत पुढे येतील. यातून हेही तुमच्या समक्ष येईल की या तीनही देवता, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी, साऱ्या ब्रह्मांडांचे संचालक आहेत. आणि पवित्र ईसाई धर्माच्या इतिहासात सुद्धा त्यांचा उल्लेख आहे. भलेही त्यांची नावं घेतली नसतील, अन्य त्यांच्या भाषेत काहीही लिहू देत. आता पुण्यात्म्यांनो,
परमात्म्याने आदम आणि हव्वाची उत्पत्ती केली, जसं पवित्र बायबलमध्ये लिहिलं आहे, आणि मग मनुष्यांची रचना करून जे काही इथे बनवायचे होते त्यांना बनवून चंद्र, तारे, पृथ्वी इत्यादी. तर परमात्मा जो सर्व सृष्टीचा रचनाकार आहे त्याने तर विश्राम घेतला, वरच्या पदास निघून गेला. त्यानंतर इथे या काळ भगवंताने जबाबदारी स्वीकारली, ब्रह्मने, जो श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी यांचा पिता आहे. तर यामध्ये हे प्रमाण दाखवतो, काय लिहिलं आहे की आदम आणि हव्वा, आदम व्यक्तीचं नाव आहे आणि हव्वा त्याची पत्नी, या दोघांना या काळने आपला पुत्र ब्रह्माजींकडे सोपवलं. आता पुढे दाखवतो की परमात्मा साकार आहे की निराकार. तर त्या दोघांना, आदम आणि हव्वाला, स्वर्गामध्ये एका वाटिकेत राहण्यासाठी सोडून दिलं आणि त्यांना एक विशेष सूचना केली भगवंताने, येथील भगवंताने, की तुम्ही या वाटिकेच्या आत आणि कोणत्याही वृक्षाचं फळ तुम्ही खाऊ शकता, परंतु मध्यात उगवलेल्या झाडांची फळे खाऊ नका, कारण तुम्ही खाल तर मरून जाल. यात लिहिलंय की काही दिवसांनंतर एक साप आला. त्या सापाने त्यांना विचारलं, आदम आणि हव्वा यांना, हव्वाला म्हटलं की तुम्ही ह्या मधल्या झाडांची फळं का बरं खात नाही? तेव्हा हव्वाने सर्पाला सांगितलं की आम्हाला भगवंताने मनाई केली आहे आणि म्हटलं आहे की जर आम्ही ह्या मधल्या झाडांची फळं खाल्ली तर आमचा मृत्यू होईल. तर सर्प म्हणाला की नाही, असं होणार नाही, हा भगवान तुम्हाला फसवत आहे, तुम्ही मरणार नाही, तर तुम्हाला चांगलं आणि वाईट यांचं ज्ञान होईल ही फळं खाल्ल्याने. याचमुळे भगवंताने तुम्हाला अंधारात ठेवलं आहे की जर तुम्ही ही मधली फळं, ह्या मधल्या वृक्षाची फळं खाऊन स्वतःच्या अस्तित्वाला जाणून घ्याल, ते त्याला नको आहे. आता हव्वाने त्या मधल्या वृक्षाचं फळ तोडलं, स्वतःही खाल्लं आणि आपल्या पतीलाही खाऊ घातलं. त्यावेळी ते दोघेही नग्न होते आणि त्यांची अशी बुद्धी होती की ते एकमेकांपासून लाजत नव्हते. ते फळ खाल्ल्यानं त्यांना जाणीव झाली की आपण असं नाही राहिलं पाहिजे. तर त्यांनी अंजिराची पानं असतात अशी मोठी मोठी, त्या पानांना तोडलं आणि आपल्या शरीरावर बांधलं. लिहिलं आहे या पवित्र बायबलमध्ये की संध्याकाळच्या वेळी भगवान आले वाटिकेत फेरफटका मारण्यासाठी आणि त्यांनी आवाज दिला की आदम आणि हव्वा, तुम्ही कुठे आहात? भगवंताला पाहून त्याची चाहूल लागताच ते लपून बसले वृक्षांच्या मध्ये आणि म्हणू लागले की आम्ही इथे बसलो आहोत, आम्हाला तुमच्यासमोर यायची लाज वाटते कारण की आम्ही नग्न आहोत. तर भगवंत म्हणाले की तुम्ही मधल्या झाडाचं फळ खाल्लं का? ते म्हणाले की हो, आम्ही त्या मधल्या झाडाचं फळ खाल्लं, ज्यामुळे आता आम्हाला एक दुसऱ्यासमोर यायला लाज वाटू लागली आहे. यामुळे भगवान नाराज झाले आणि म्हणाले की तुम्हाला कुणी सांगितलं या झाडाचं फळ खायला? हव्वा म्हणाली की सर्पाने सांगितलं, सापाने. आता पुण्यात्म्यांनो, आपल्याला यातील आपल्यासाठी महत्वाचं तेवढंच घ्यायचं आहे. हे मोठे सद्ग्रंथ आहेत, मोठं वन आहे, आध्यात्मिक वन, आणि आध्यात्मिक वनातून आपल्याला जी औषधी पाहिजे आपल्या रोग निवारणासाठी तेवढीच काढून घेऊ, बाकी ठीक आहे, हिरवगार तर आहेच ते. तुम्हाला अजून हे दाखवतो की भगवान वाटिकेत फेरफटका मारत होते आणि हेही दाखवतो पवित्र बायबलमध्ये की त्याने म्हटलं की आता ह्या मधल्या झाडाचं फळ खाल्ल्याने हा मनुष्य बुद्धिमान झाला आहे आणि कुठे असं ना हो
की जीवनाच्या वृक्षाचं फळही हे खाऊन टाकतील आणि अमर होतील. म्हणून त्यांना वाटिकेतून बाहेर काढलं त्यांना आणि त्यांच्यासाठी कातड्याचे कपडे बनवले भगवंताने. तर भगवान निराकार कुठून झाला निराकार हा, कुठून आणला हा सिद्धांत, हे पहा. हे आपण वाचत आहोत पवित्र बायबल आणि जेनेसिस 3 म्हणजे 3रा अध्याय, मनुष्याचं पतन, पृष्ठ क्रमांक 9 वर. तिथे यहोवा परमेश्वराने जेवढे काही पशु बनवले होते त्या सगळ्यात सर्प धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, काय हे खरं आहे का की परमेश्वर असं म्हणाला की तुम्ही या वाटिकेतील कोण्या वृक्षाचं फळ खाऊ नका? स्त्री सर्पाला म्हणाली, या वाटिकेतील वृक्षांची फळं आम्ही खाऊ शकतो, पण जो वृक्ष वाटिकेच्या मधोमध आहे त्याच्या फळाविषयी परमेश्वराने सांगितलं आहे की तुम्ही ते खाऊ तर नकाच, पण स्पर्शही करू नका, नाहीतर मराल. तेव्हा सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही नक्कीच मरणार नाही. परमेश्वर तर हे जाणतो की ज्या दिवशी तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला चांगल्या वाईटाचं ज्ञान होऊन परमेश्वरासमान व्हाल. आता जेव्हा स्त्रीने पाहिलं की त्या वृक्षाचं फळ खाण्यासाठी चांगलं आहे आणि दिसण्यास मनभावक आणि बुद्धी देण्यासाठी योग्य असं आहे, तेव्हा तिने ते झाडावरून तोडून खाल्लं आणि आपल्या पतीलाही दिलं आणि त्यानंही खाल्लं. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले आणि त्यांना जाणीव झाली की ते नग्न आहेत. म्हणून त्यांनी अंजिराची पानं तोडून जोडून लंगोट बनवले. तेव्हा यहोवा परमेश्वर दिवसाच्या थंड वेळी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी वाटिकेत फिरत होता. आता पहा, तेव्हा यहोवा परमेश्वर म्हणजे यहोवा म्हणा किंवा परमेश्वर म्हणा, जो दिवसाच्या शीतल वेळी वाटिकेत फिरत होता, भटकत होता, त्याचे शब्द त्यांना ऐकू आले, त्याच्या पावलांचा आवाज ऐकू आला. तेव्हा आदम आणि त्याची पत्नी वाटिकेतील वृक्षांच्या मध्ये लपले. वृक्षांच्या मध्ये यहोवा परमेश्वरापासून लपून बसले. तेव्हा यहोवा परमेश्वराने आवाज देत आदमला विचारलं, तू कुठे आहेस? ज्या भगवंताला हे समजत नाही की आदम कुठे आहे, मग सांगा तो परमात्मा आहे की नाही अशी शंका येईलच आपल्याला. तेव्हा यहोवा परमेश्वराने आवाज देत आदमला विचारलं, तू कुठे आहेस? त्याने म्हटलं की मी तुझे शब्द ऐकून घाबरलो, कारण मी नग्न होतो म्हणून लपून बसलो. आता तो म्हणतो, कोण म्हणतो? यहोवा परमेश्वर म्हणतो की कुणी तुला सांगितलं की तू नग्न आहेस? ज्या वृक्षाचं फळ खाण्यास मी तुला मनाई केली होती, काय तू त्याचं फळ खाल्लंयस? आदम म्हणाला, ज्या स्त्रीला तू माझ्याबरोबर राहण्यासाठी दिलं आहेस तिनंच त्या वृक्षाचं फळ मला दिलं आणि मी ते खाल्लं. तेव्हा यहोवा परमेश्वर स्त्रीला म्हणाला की तू हे काय केलंस? स्त्री म्हणाली की सर्पाने मला बोलण्यात फसवलं, तेव्हा मी ते खाल्लं. पृष्ठ क्रमांक 10 वर आता आपण पाहाल. उत्पत्ती ग्रंथ अध्याय 3 आणि 4 आपण वाचत आहोत. आता 3 चालू आहे. यात काय लिहिलंय की आदमने आपल्या पत्नीचं नाव हव्वा ठेवलं, कारण जेवढे मनुष्य जिवंत आहेत त्यांची आदिमाता तीच आहे. आणि यहोवा परमेश्वराने आदम आणि त्याच्या पत्नीसाठी चामड्याचे अंगरखे बनवून त्यांना परिधान केले. मग हा भगवान निराकार कुठून आहे? साऱ्या गोष्टी तर करतोय, त्याचे कपडे बनवतोय, फिरतोय, भटकतोय. मग यहोवा परमेश्वर म्हणाला की मनुष्य चांगल्या वाईटाचं ज्ञान प्राप्त करून आमच्यातीलच एक झाला आहे. आता भगवान एक वरून अनेक झाले आहेत. मग यहोवा परमेश्वर म्हणाला की मनुष्य चांगल्या वाईटाचं ज्ञान प्राप्त करून आमच्यातीलच एका समान झाला आहे. यावरून असं सिद्ध होतं की हे भगवान ह्याच तऱ्हेने एकापेक्षा अधिक आहेत. म्हणून आता असं न होवो की हे हात लांब करून जीवनाच्या वृक्षाचीही फळं तोडून खातील आणि सदैव जीवित राहतील. एक अजून प्रमाण दाखवतो याच पवित्र बायबलमध्ये. हे पहा, या पृष्ठ क्रमांक 11 वर सुद्धा हेच समर्थन आहे.
हा उत्पत्ती ग्रंथ आहे. 4 आणि 5 अध्याय चालू आहेत. 5व्या अध्यायातही हेच स्पष्ट केले. सुरुवातीला आदमपासून नूहपर्यंत याचं यात वर्णन आहे. आदमची वंशावळ अशी आहे की जेव्हा परमेश्वराने मनुष्याची सृष्टी केली तेव्हा आपल्याच स्वरूपात त्याला बनवलं. आता दुसऱ्यांदा परत इथं प्रमाणित केलं आहे की परमेश्वराने मनुष्याची सृष्टी केली तेव्हा आपल्याच स्वरूपात त्याला बनवलं. त्याने नर आणि नारी रूपात मनुष्याची सृष्टी केली आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या सृष्टीच्या वेळेस त्याचं नाव आदम ठेवलं. आता स्पष्ट झालं. 2 वेळा परत सांगितलं. आता पुढे दाखवतो. हे 3 आहेत जे यांना कंट्रोल करतात. कुणाला? ईसाई धर्माला. हे पहा, ते 3 आहे. 3चंही प्रमाण तुम्हाला देतो. हे पहा, हे आहे 24 पृष्ठ आणि तोच उत्पत्ती म्हणजे जेनेसिस 17-18. 3 अतिथी. अब्राहम मम्रेच्या बांबूच्या वृक्षांच्या मध्ये कडक उन्हात तंबूच्या दारात बसला होता. अब्राहम. तेव्हा यहोवाने त्याला दर्शन दिलं. त्याने वर पाहून दृष्टादृष्ट केली तेव्हा काय पाहिलं की 3 पुरुष त्याच्यासमोर उभे आहेत. हे 3 म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. जेव्हा त्याने त्यांना पाहिलं तेव्हा त्यांना भेट देण्यासाठी तंबूच्या दारातून पळत गेला आणि जमिनीवर पडून दंडवत केला आणि म्हणू लागला, हे प्रभू, जर माझ्यावर तुझी अनुग्रह दृष्टी आहे तर मी विनंती करतो, आपल्या ह्या दासापासून दूर जाऊ नका. मी थोडं पाणी आणतो आणि तुम्ही तुमचे पाय धुवून या वृक्षाच्या खाली विश्राम करा. मग मी रोटीचा एक तुकडा घेऊन येतो. त्याने तुम्ही आपापल्या जीवाला तृप्त करा आणि त्यानंतरच पुढे जा, कारण तुम्ही तुमच्या दासापाशी याच कारणाने आला आहात. ते म्हणाले, जसं तू म्हणतोस तसंच कर. आता पहा पुण्यात्म्यांनो, या पवित्र बायबलमध्ये हे सिद्ध केलं आहे की परमात्मा मनुष्य सदृश्य आहे. तो साकार आहे, मनुष्यासारखा आहे, कारण त्याने मनुष्याची सृष्टी आपल्या स्वरूपाच्या अनुसार केली. दुसरा कॉन्सेप्ट हा स्पष्ट केला की 7व्या दिवसापर्यंत काम केलं, मग विश्राम केला आणि त्यानंतर या काळच्या हातात सगळा कारभार आला, ब्रह्मच्या हातात. आणि याने आपल्या 3ही पुत्रांना हा कारभार सांभाळायला दिला आहे, श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री शिवजी. आपण हेही पाहिलं की भगवान कोणत्याही दृष्टीने निराकार नाहीये, तो साकार आहे. पूर्ण परमात्माही साकार आहे, ज्याने साऱ्या ब्रह्मांडांची रचना केली. आणि पुढे हे देवता सुद्धा साकार आहेत, जो वाटिकेत फिरतो आहे, त्यांच्याशी बोलत आहे, आदम आणि हव्वा यांचे कपडे शिवत आहे. आणि मग अब्राहम नावाचे एक महापुरुष होऊन गेले ईसाई धर्मामध्ये. ह्या साऱ्या ईसाजींच्या पूर्वीच्या गोष्टी आहेत, आदमच्या नंतरच्या. तर त्याने पाहिलं की 3 भगवान समोर उभे आहेत, त्यांना दंडवत प्रणाम केला. तर परमात्मा निराकार कसा काय झाला? हा कुठून आणलाय सिद्धांत? हा होता लोकवेद. लोकवेद तो असतो जी दंतकथा असते, जी सद्ग्रंथांच्या विपरीत असते, त्याला लोकवेद म्हणतात. आता आपल्याला दाखवतो पवित्र कुराण शरीफमध्ये. आपण कोणत्याही मुसलमान धर्माच्या श्रद्धाळूला विचारा की अल्लाह कसा आहे, ते म्हणतील अल्लाह बेचूण आहे. बेचूण म्हणजे निराकार आहे. आता कबीर साहेब म्हणतात, खोजत खोजत ठाकिया अंत कहा बेचून. ज्या पद्धतीने या परमात्म्याला ते शोधत आहेत त्याने तो मिळणार नाही. आणि शोधता शोधता थकले तर अंती म्हणाले की तो निराकार आहे, तो दिसतच नाही. आणि याच लोकवेदाने साऱ्या समाजात प्रवेश केला. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन.
निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता. अवश्य पहा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन संपूर्ण धर्मांच्या पवित्र शास्त्रांच्या आधारावर आता दररोज सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत मराठी सुप्रसिद्ध टीव्ही न्यूज चॅनल लोकशाहीवर. लोकशाही चॅनल आपण आपल्या सेट टॉप बॉक्सवर या चॅनल नंबरांवर पाहू शकता.